सामाजिक संस्थेच्या माध्यमातून वर्षभर विविध कार्यक्रम करण्यात येत आहेत. आज कोणता कार्यक्रम होता याबद्दल या कार्यक्रमात अधिक माहिती द्या. सिद्धांत सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा व सांस्कृतिक संस्था पनवेल या संस्थेच्या वतीने आज चित्रकला स्पर्धा या मराठी शाळेत आयोजित केला होता आणि 1ली ते 7वीपर्यंत हा स्पर्धा यशस्वीपणे राबवलेली आहे. त्यामध्ये आम्हाला आमच्या सर्व राजकीय नेते असतील, इथे ग्रामस्थ मंडळी असतील किंवा शालेय शिक्षक वर्ग असेल किंवा माझे संस्थेचे पूर्ण सहकारी असतील, यांनी सर्वांची साथ मिळाली आणि हा कार्यक्रम यशस्वी झाला. आता पुढच्या खाणी कुठला कार्यक्रम घेणार आहात तुम्ही? पुढच्या 20 मार्च महाड चौदार कलाचा कार्यक्रम हाही असाच जोमाने सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने कार्यक्रम यशस्वी करू झाला. संस्था सामाजिक उपक्रमातून नेहमीच अग्रेसर असते. आज हा कार्यक्रम केला, या कार्यक्रमाबद्दल काय वाटतं? सिद्धांत या सामाजिक सेवाभावी संस्थेतर्फे अनेक उपक्रम राबवत आहेत या संस्थेचे सर्व पदाधिकारी. यंदा शिवजयंती आहे आणि शिवजयंतीनिमित्त या सामाजिक संघटनेने टक्का येथील नवी महानगरपालिकेमध्ये एक चित्रकला स्पर्धेचं आयोजन केलं होतं. अनेक असे सुंदर शिवाजीचे व त्या वेळेस होणारे ज्या लढाई असतील असे अनेक चित्र लहान मुलांनी उत्कृष्टपणे काढलेले आहेत आणि या मुलांचा उत्साह पाहून आणि संस्थेचे पदाधिकारी यांनी त्या मुलांना प्रोत्साहन करून जो हा अतिशय सुंदर असा उपक्रम राबवला आहे त्याबद्दल मी संस्थेचे सर्व पदाधिकारी म्हणजे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सागर जाधव यांचं मी मनापासून आभार मानतो. आणि अनेक असे उपक्रम तुम्ही राबवत राहा. आमच्याकडून काय तुम्हाला मदत पाहिजे असेल तर आम्ही करण्यास तयार आहोत. वेळोवेळी तुम्हाला आम्ही सहकार्य करू असं मी तुम्हाला ग्वाही देतो. दादा, 19 तारखेला शिवजयंती आहे, त्या औचित्य साधून काय विविध कार्यक्रम असणार आहेत, काय पुढची तुमची भूमिका असेल? 19 तारीखला शिवजयंती आहे. जयंतीनिमित्त आम्ही अनेक ठिकाणी असा कार्यक्रम राबवलेला आहे आणि 27 तारखेला बाबासाहेबांचे नातू माननीय आनंद आंबेडकर साहेब या पनवेल नगरीमध्ये पुन्हा येणार आहेत आणि अनेक लोकांच्या समस्या आहेत पनवेलमध्ये आणि त्या लोकांनी साहेबांजवळ समस्या मांडलेल्या आहेत आणि त्या समस्या दूर करण्यासाठी बाबासाहेबांचे नातू रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय आनंदराज आंबेडकर साहेब हे पनवेल नगरीमध्ये पुन्हा येणार आहेत. तुम्ही शिवजयंतीबद्दल लोकांना, जनतेला काय सांगाल? शिवजयंतीनिमित्त मी या सांगेल का शिवाजी महाराजांनी ज्या रयतेचं त्यांनी सर्वांना सांभाळलेलं आहे, तसं मी सर्व राजकीय लोकांना, सामाजिक संघटनेला सर्वांना सांगतो की या रयतेमध्ये जे गरजू लोक आहेत, जे गरीब आहेत, जे अतिशय आताच मी काल परवा मी बातमी वाचली की कुपोषित मुलं रायगडमध्ये आता भेटत चाललेली आहे, असे मोठ्या प्रमाणात भेटत चाललेली आहेत. तर या शिवजयंतीनिमित्त मी सर्व सामाजिक संघटनेला सांगतो की अशा लोकांचं तुम्ही मदत करा, त्यांना सहकार्य करा. तीच खरी शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांना एक आदरांजली देतो. चित्रकला स्पर्धा घेण्यात आली, त्याबद्दल काय म्हणतात? नमस्कार, मी स्वतंत्र मला पाबळेकर महिला प्रमुख. आज महानगरपालिका टक्का शाळेमध्ये जे आपण चित्रकला स्पर्धा ठेवण्यात आली आहे, आज मुलांना हे कळलं हवं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे कार्य केले, जनतेसाठी जे त्यांनी त्यांचं योगदान दिलं आहे, तो त्यांना आज कळावं आणि चित्राच्या त्या माध्यमातून त्यांना ते आज त्यांनी खरंच खूप प्रेमळ चित्र काढलेले आहेत. आणि शाळेत असल्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे इतिहास येतोच. इतिहासात घडलेल्या ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जे कथा आहेत त्या त्यांना समजावं आणि त्यांनी ते रेखीव खूपच छान केलेलं आहे. जास्त काय बोलत नाही, पण आज आमचं उद्दिष्ट होतं 19 तारखेला शिवाजी छत्रपती महाराजांची जी जयंती आहे त्यानिमित्त संस्थेकडून आम्ही त्यांच्याकडून एक छोटासा कथा आम्ही करून घेतलेली आहे. संस्थेच्या माध्यमातून सतत कार्यक्रम राबवत असतो. आज या ठिकाणी टक्का महानगरपालिका शाळेमध्ये चित्रकला स्पर्धा संपन्न झाली. लहान गट, मोठा गट आणि खुला गट या स्पर्धकांनी संस्थेच्या वतीने राबवण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन उत्कृष्ट प्रदर्शन, महाराजांची ढाल आहे, इतिहासकालीन चित्रकलेच्या माध्यमातून त्यांनी दाखवल्या. त्या टायमाला महाराजांनी त्यांचं कार्य केलं ते
येणाऱ्या 100 पिढ्यासुद्धा कार्य विसरू शकत नाहीत. आज मी इथल्या विद्यार्थ्यांना, मान्यवरांना एक महाराजांचा छोटासा मेसेज देतो की आजकाल त्या काळामध्ये तलवारीचा जमाना होता, ढाल यांचा जमाना होता. आजकाल मोबाईलचा जमाना आहे. त्यामुळे आपण सर्व व्हॉट्सअप वापरतो, स्टेटस वापरतो. प्रत्येकजण कोण कुठला स्टेटस ठेवतो, कोण कुठला स्टेटस ठेवतो. आपला स्टेटस असा बनवा की महाराजांनी त्यांचा स्टेटस बनवला होता. आज 1 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारीपर्यंत आणि वर्षभर आपण त्यांचा स्टेटस ठेवतो. आपला स्वतःचा स्टेटस असा बनवा की लोकांनी आपला स्टेटस ठेवला पाहिजे महाराजांसारखा. मी असं या ठिकाणी संस्थेच्या वतीने आवाहन करतो. धन्यवाद.